नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आता अमेरिकेमध्ये कचरा कसा घेऊन जातात, कचऱ्याची कशी विल्हेवाट लावतात ते दाखवण्याचा प्रयत्न. हे जे आपण पाहत असाल तर इथे दोन प्रकारचे डबे आहेत पहा. एक हिरवा एक डबा आहे आणि येलो पिवळा डबा आहे आणि बाकीचा मग कचरा आहे. तर ही गाडी इकडे येते की नाही माहिती नाही मला. ही पाहिजे ही गाडी आलेली आहे. आता आपण इकडेच थांबूयात, म्हणजे सपोज कुठून जाते ते पाहूयात. आणि तो ड्रायव्हर लिटरली उभं राहिला आहे आणि गाडी चालवतो आहे. आणि हे मेकॅनिझम आपल्याला समजून घेता येईल. तो गाडी नाही, म्हणजे ती दुसरी गाडी आहे. ही आता गाडी अशी फिरून येणार आहे फार. आपल्याला पुढं तर जावं लागेल. आणखी बऱ्याच 3 वेळा गाड्या येतील पाहिजे. हा रस्ता आहे. ठीक आहे, आपण वेट करूयात. इकडे जेव्हा येईल म्हणजे आपल्याला जवळनं पाहता येईल. जरा जास्त जवळनं पाहता आलं तर पाहू, नाहीतर मग आपण बऱ्याच गाड्यां वेट करूयात. तो पहा, एक डबा उचलला आहे त्यांनी. आणखी पुढे जाणार. हां, येलो डबा उचलला आहे त्या ड्रायव्हरने. झालं, जागेवर ठेवला, आपटून घेतला, चालला. तो उभा आहे फार. अजून दिसतील आपल्याला गाड्या, आपण पाहूयात. अजूनही 3 वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या येतील. एक पिवळा डबा, एक हिरवा डबा आणि मध्ये जे एक पिवळा डबा, एक हिरवा डबा आणि मध्ये जे बाचकी दिसतात ना, ते हे लॉन कट केलेलं साठवून ठेवलं. कागदी पिशवीत भरायचं आणि या आठवड्यानंतर गाडी आली की त्या गाडीत जमा करायचं इन द सेन्स आपल्या घराबाहेर आपल्या दारात आणून ठेवायचं. मग त्यांचे ते येतात आणि घेऊन जातात. इकडून येईल. आता ही गेलेली गाडी आहे ती अशी मागून गेली आहे. इकडून समोरून येईल कदाचित. तर आपण वेट करूयात. कधीतरी एखादा असा माणूस दिसतो बा, हा जो येतो आहे ना तो. अदरवाईज काही वाहतूक वर्दळ नसते. मी थांबलो इथे. आता इथे आपण त्या गाडीची वाट पाहतो. ते समोरून जी कचऱ्याची गाडी येते असा, जी समोरनं जी गाडी आहे त्या गाडीत कसा कचरा भरला जातोय ते आपण पाहूयात. तर मित्रांनो, हे मेक्सिकोचे ग्रस्त आहेत आणि इथे त्यांचं काम चाललेलं आहे. इथे मे नो युअर गुड नेम. ओके ओके, ठीक आहे. तर ते इथे एक काम करत असतात. हां, त्यांचं इथे काम या बंगल्यामध्ये. तर त्यांनी मला सांगितलं पेंटचं, टाईल्सचं. मला कळलं म्हणजे ते पेंटचं, टाईल्सचं वगैरे काम चाललेलं आहे. आणि आत्ता त्यांचा मे बी लंच झाला असावा. मला माहिती नाही ना, कारण आम्हाला दोघांनाही काय बोलता येणार. त्यांच्याबरोबर ते दुसरे एक ग्रस्त आहेत. 40 years. 25 years. So long. 25 or 40, something like. Okay, okay. Yeah. Many years in. Yeah. Okay. I got like 20, almost 26, and I go to Mexico. Never go to Mexico. 26 Okay. years. So all my life in here now. Oh, Good. very good. That's close to Mexico, you know, but problems for when you go to Mexico, it's a lot of problems now. Much characters, a lot of stuff. You know. I am recording this. My channel is YouTube channel. Yeah. Yeah, that's nice. You live somewhere over here? Yeah, Right there? nearby. It's good. Yeah. ती समोरून आली आहे गाडी आणि त्या गाडीमध्ये कसा कचरा भरला जाईल ते आपण पाहूयात. All right, येऊ sir. द्यात जरा. हो येस, All right, take बाय, care. थँक्यू. All right. आता ह्या बाजूचा कचरा उचलतात बहुधा, त्यामुळे मी पुन्हा ह्या बाजूला आलेलो आहे.
पाहूयात आता कुठे उचलतात ते. जवळ आलं की आपल्याला पाहता येईल व्यवस्थित. आली गाडी जवळ. त्या बाजूचा नाही उचलणार, हा उचलतील. हॅलो. त्याचं लक्षच नाही. पाहिलं आता हा एक डबा झाला आहे. अशा आणखी हा उचललेला कचरा गिळा टाकून खालं झाकण बंद. आता दुसरी गाडी येईल तेव्हा ह्याच्यातला कचरा उचलला जाईल. मे बी आता तो पलीकडच्या बाजूचा पण उचलेल बहुतेक. पलीकडून हे पाहूयात आपण. फक्त येलो उचलतील आणि हे बाकीचा दुसरा कचरा यायला दुसरी गाडी येईल. हाय हवे नाईट्स रे. पाहिलं असा कचरा उचलत जातील. गड्यांनो व्हिडिओ काढायला फार वेळ लागतो, फार लोडिंगला फार वेळ जातो. चॅनल लाईक करत जावा, चॅनल शेअर करत जावा. कष्ट पडतात थोडेफार. अजून एका गाडीची वाट पाहूयात आपण. त्या एका 1.5 आण्याने जसं सांगितलं आहे तसे कचाकचाक लाईक, शेअर आणि सबस्क्राईबची बटणं दाबा. जे आपल्या स्क्रीनमध्ये जितकं लांबून दिसत असेल ना, प्रत्येक घरासमोर ते कचऱ्याचे डबे फार दूरपर्यंत असे उचलत येत असतील. आणि आत्ता दुपारचे 12:05 झालेत. तर दुपार आपण माझ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल, सकाळी तर काहीच वर्दळ नसते, इवन दुपारीसुद्धा काहीच नसते. सगळं अगदी मोकळा झार हा रस्ता पडलेला आहे बघा. आहे का कुठे माणूस? काहीच नाही. आणि गाड्यांची तर नुसत्या गाड्या दिसत आहेत. जवळजवळ तासाभरानंतर दुसरी गाडी येते. गेली 1.5 तास मी होते तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो मी गाड्यांनो. तर ही गाडी आली की कुठला कचरा उचलतात ते पाहूयात. मोस्टली आता ग्रीन डब्यातला कचरा उचलतील. आणि त्यानंतर मला दुसरं एक दाखवायचं आहे तुम्हाला की हा ज्या हे स्टॉप दिसतं ना लाल, त्या चिन्हाबद्दल. पण इतका वेळ झाला तर इकडून एक गाडी कुठली येईना. गाडी नाही आणि लोकही नाहीत. आता ही गाडी आली की ह्या गाडीत कचरा उचलला जातो. लांब आहे, अजून दूरवर आहे. हा म्हटलं मी बऱ्याच वेळानंतर पास झाला. हॅलो करतात फक्त. तो मगाशी एक मेक्सिकन जो होता त्याच्याशी मी गेली 10 मिनटं बोलत होतो. त्याचं मला काही कळत नव्हतं आणि माझं त्याला काही कळत नव्हतं. तरी आम्ही 10 मिनटं बोलत होतो. मला एवढं कळलं फक्त की तो गेली 26 वर्षापासून अमेरिकेत आहे. तो मधला 2 ग्रीन डबे उचलतो. आणि नंतर मग आणखी एक गाडी येईल. तर दुसऱ्या गाडीत जे खाली पडलेलं सामान उचललं जाईल. हाय नाही, ते सुद्धा तो टाकतोय. माझा व्हिडिओ वाढत चालला आहे. ठीक आहे, पण तुमच्यासाठी
आता तो हिरव्या डब्यातलं सुद्धा उचलेल. तसंच परत वर. मित्रांनो, हे चिकनग्रस्त आहेत, आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मी सांगितलं मी यूट्यूबर आहे. Sí, हां, से. sí, yo soy Paco, mexicano. Ajá. ते मेक्सिकन आहे म्हणतात. गेली 10 मिनटं आम्ही बोलतो आहे, पण त्यांचं मला काही कळत नाही आणि माझं त्यांना काही कळत नाही, तरीसुद्धा आम्ही बोलतो आहे. हाऊ मच इयर इन USA? All my life, हो 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 हो, like 40 years. 40 इयर्स USA मध्ये आहे म्हणतात. Sí, अं, 20 years. या नेबरहूडमध्ये 20 वर्षापासून राहत आहेत. आणि युअर गुड नेम सर? नेम? Name? हां, Paco. पाको. यांचं पाको नाव आहे. Paco. ते गॅरेजमध्ये काम करतात वाटतं आणि इथेच राहतात असं त्यांच्या म्हणण्यात येत आहे. Yeah. ही इज माय फ्रेंड पॅको. We're friends. Paco पाको. पाको फ्रॉम मेक्सिको. from Mexico. तर मित्रांनो, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.